मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही गावाला निघतो आहेत. तर नेहमीप्रमाणे आमचे अनिल काका देवाची पूजा करण्यासाठी अगरबत्ती घेऊन आलेले आहेत. अगरबत्ती आणि नारळ. ते नेहमी पूजा करून हेच देवाकडे प्रार्थना करतात आहेत की आता हे पोरं गावासाठी निघाले आहेत, तर रस्त्यामध्ये काही त्यांना त्रास नको, त्यांचा प्रवास सुखाचा असू दे. तर हे गाराणं देवाकडे घालताना आणि प्रार्थना करताना आमचे अनिल काका. सकाळचे 6 वाजले. ते आमच्यापेक्षा आधी उठून राहिले होते की पोरं गावाला जाणार आहेत, तर त्यांच्या सुखरूप जाण्यासाठी देवाकडे पूजा करायची, देवाकडे गाराणा घालायचे, तर त्यासाठी ते उठून राहिले होते. अगरबत्ती लावली आहे काकाने. आता गणपती बाप्पा मोरया. नारळ फोडलाय, नारळ चांगल्यापैकी फुटलेला आहे. मित्रांनो, मी धनंजय साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये कोकण आपलो. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहेत गावी आणि मी आणि तक्ष तयार झालेलो आहेत. दीपिकाची वाट बघतात आहेत, ती येते पाटणा, पण आम्ही तयार झालेलो आहेत. आता आपण मिरवडला आहेत. सकाळचे 6 वाजलेले आहेत. पाठीमागे तुम्ही बघू शकता सध्या अंधार आहे. आता आस्ते आस्ते सकाळ होते आहे. तर मित्रांनो, आज खूप मजा येणार आहेत. आपण मुंबई गोवा हायवेचा अपडेट भेटेल आपल्याला, काय कसे आहेत तिकडचे रोड. तर चला मित्रांनो, बघूया काय मजा येते आजच्या व्हिडिओमध्ये. तर घोडबंदर हायवेवरती खूपच ट्रॅफिक आहे. या हॅवी लोड्स जे ट्रक्स आहेत त्यांनी खूप जाम करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, खूप ट्रॅफिक आहे घोडबंदरवरती. ट्रकची ट्रॅफिक लागलेली. आता आमच्या साईडची ट्रॅफिक ओपन झाली, तर तुम्ही बघू शकता टुवर्ड्स वापस मिरवड जाण्याची ट्रॅफिक, त्या साईडला पुरे ट्रक जाम झालेले आहेत. तर सकाळी सकाळी थोडीशी ट्रॅफिक होती, तर निघालो आहेत आपण ट्रॅफिकमधनं. आता भेटूया पुढे. CNG भरून घेऊया पहिली. CNG भरलेली नाहीत. CNG पॉईंट आहे घोडबंदर रोडवरती, तर पहिली CNG भरून घेऊया सकाळीच. तर घोडबंदर रोडवरती गायमुख इथे CNGचा पंप आहे, तर आम्ही CNG भरून घेतो आहे. CNGसाठी लाईन लागलेली आहे इकडे. तर आता आम्ही इथे CNG भरणार. मग बघूया CNG कितीमध्ये भरून होते आपल्या इकडे. 2-3 गाडी उभ्या आहेत लाईनीमध्ये CNG भरायला. एकदम सकाळ झालेली आहे, कारण की आपल्याला घोडबंदरमध्ये ट्रॅफिक लागलेली. तर आपण 7:30 वाजले तरी इथेच आहेत. तर मित्रांनो, हा कापरगावडीपासून पुढे ब्रिज बनलेला आहे नवीन. तर पहिला जी आपल्याला ट्रॅफिक लागायची खालना जाताना, तर ती आता ट्रॅफिक नाही लागत. या ब्रिजमधली ती ट्रॅफिक ओव्हरकम झालेली आहे. आणि हा ब्रिज चढल्यावरती तुम्ही सरळ उतरणार RTO ग्राउंडकडे. तर चांगला रस्ता झालेला आहे आपल्याला. मित्रांनो, हे आपल्याला ब्रिज लक्षात ठेवायचा आहे. हा वाशीचा ब्रिज आहे. जर तुम्ही हा ब्रिज चढला तर सरळ वाशीला पोचून जाणार. आणि तुम्हाला जर मुंबई गोवा हायवेला जायचं असेल तर आपल्याला इथनं लेफ्ट घेऊन खालना जायचं आहे. तर हा ब्रिज तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, नाही तर तुम्ही चढलात तर तुम्ही वाशीला पोचून जाणार. तर मित्रांनो, आपण पनवेलला पोहोचलेलो आहेत. आता सकाळी सकाळी घोडबंदर रोडवरती आपल्याला थोडी ट्रॅफिक भेटली. ट्रक्स जे सकाळचे ट्रक्स असतात, ते लोडवाले ट्रक, हॅवी ट्रक्स असतात, ते पुरा जाम करून ठेवलेला. तर आपण पनवेलला पोहोचलो आणि पनवेलला पोहोचल्या आता पावसाने सुरुवात केलेली आहे. जोरदार पाऊस आहे, तर त्याच्यामुळे पण पुढचे रस्ते काय दिसत नाही. तर आम्ही आस्ते आस्ते चाललो आहे. तर मित्रांनो, सोबत राहा, खूप मजा येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण मित्रांनो, जर तुम्हाला मुंबई गोवा हायवेने जायचं असेल तर हा जो येणारा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या आपल्याला लेफ्ट घेऊन जायला लागेल. आणि ज्यांना पुणे एक्सप्रेस हायवेने जायचं असेल, वाया कोल्हापूर जायचं असेल, तर त्यांना हा ब्रिज चढायला. जसा हे ब्रिज चढतात त्यांना पुणे एक्सप्रेस रोड लागणार. आणि जे खालना जातील त्यांना मुंबई गोवा. तर आपण मुंबई गोवानी जाणार आहेत आज. एकदम झोपून गेलेले आहेत. बरं आवडतं आपण झोप 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 बिंदास झोप. हा, झोपून गेली खरंच. आपल्या कोकणातली शान आणि सर्वांची जान लाल परी किती फास्ट चालले आणि किती वेगाने चाललेली बघा. आपण त्यांना ओव्हरटेक करूया. मस्तपैकी घेऊन चाललेले प्रवासांना ते. तर मित्रांनो, आपण आता पेनला
पोहोचलेला आहे. हा खालना जो रोड चालला आहे सर्व्हिस रोड तो पेन शहरात जातोय आणि हा सरळ रस्ता आपला गोवा अलिबाग रोडला चालला आहे. तर आपण तर मित्रांनो हे वडखळचा ब्रिज बनलेला आहे. तुम्ही बघू शकता वडखळ जो पहिला होता तो एकदम चेंज झालेला आहे आणि मोठे मोठे ब्रिज बनलेले आहेत. तर त्याच्यामुळे जे पहिली ट्रॅफिक व्हायची वडखळ नाक्यावरती ती आता नाही होत आहे. तर हा ब्रिज एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. मित्रांनो आम्ही आता कोलाडमध्ये थांबलेलो आहेत. दीपिका ATM मध्ये गेलेली आहे पैसे काढायला. तर वडखळ नंतरला रस्ता खूपच खराब आहे. मतलब रस्त्यामध्ये हरेक जागेवरती खड्डे आहेत. तर त्याच्यामुळे थोडी सारी ट्रॅफिक पण होते त्या खड्ड्यांमुळे आणि गाडी सुद्धा स्लो चालते. तर वडखळ ते कोलाडपर्यंत थोडासा रस्ता खराब आहे. आता कोलाडच्या पुढे आम्ही निघतोय. बघूया कसा रस्ता, तिकडे चांगलाच रस्ता असला पाहिजे तर लवकर आम्ही पोहोचू घरी. तर असे रस्ते असले तर आपण लवकरात लवकर पोहोचू. हा रस्ता एकदम एक पण खड्डा नाही रस्त्यावरती, एकदम चांगला रस्ता आहे. पोलादपूरच्या पुढे आपल्याला एक पंप दिसतोय, त्याच्यावरती CNG आहे का माहिती करून घ्या, कारण CNG तिकडे दिसते. त्यांचे CNG ची टाकी तर दिसते, चालू आहे का विचारून घेऊया एक बार. CNG चालू आहे काय आता? पुढे कुठे CNG नाही, इकडे गोव्या साईडला खेडला जा डायरेक्ट. मित्रांनो कुठे कुठे कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत, पण वन वे रस्ते झालेले आहेत आणि मला रस्त्यामध्ये आता कुठेही काम रस्त्याचा चालू आहे असं दिसून येत नाही आहे. जे झालेले आहेत तेवढेच आहेत आणि देव जाणो हा गोवा मुंबई हायवे कधी कंप्लीट होणार आहे. तर मित्रांनो आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहेत. आता मस्त मालवणीकरण हॉटेल आहे. तर मी ते पुरी भाजी घेतलेली आहे. तर इथे सुद्धा आता त्यांना आम्ही थंड कोल्ड्रिंक मागितले. ते सुद्धा सांगायला लागले की कोल्ड्रिंक आता त्यांच्या फ्रीज सर्व बंद आहे, कारण की ते या पूर आलेला तर पूरमध्ये यांचा पुरा हॉटेल डुबाला होता. तर आता सध्या त्यांच्याकडे थंड्यामध्ये काही नाही, कारण की त्यांचा पुरा हॉटेल डुबाला होता. आता 3 दिवस झाले त्यांनी सुरुवात केली आहे हॉटेलवर. मधीत रस्ते खूपच खराब आहेत. तुम्ही बघू शकता गाडी पुरी गजगज हलते आहे. खड्डेच आहेत खड्डे आणि रस्ता पुरा खराब झालेला आहे. महाड इथे आलेल्या पूरमुळे पुरे रस्ते डुबावलेले होते. मित्रांनो इथे ॲक्सिडेंट झालेला दिसत आहे. फुल लोडेड ट्रक आहे, ते जाऊन सीधा समोर जमिनीला जाऊन धडकलेला आहे आणि ही पोलीस जी आपल्या व्हॅन पुढे आली होती ती तिथेच येऊन थांबलेली आहे. तर मित्रांनो अशा ट्रक ड्रायव्हरपासून आपल्याला जपायला लागेल, कारण की ते रात्रंदिवस गाडी चालवतात आणि असे कुठे ना कुठे नेऊन ते ॲक्सिडेंट करतात. मित्रांनो कोकणात आलो म्हणजे आपल्याला आता पावसाच्या टायमाला आलो तर आपल्याला वॉटरफॉल दिसणं सहजच आहे. तर इथे वॉटरफॉल आहे आणि ट्रकनी सर्व तो वॉटरफॉल आपल्याला दिसणार नाही, पार्क केलेला आहे. तर आपण गाडी थांबून तो वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो हा बघा किती उंचावरून तो वॉटरफॉल येतो आहे आणि इकडे खालती पुरे ट्रक ड्रायव्हर सर्व जमा होऊन तिथे आंघोळीची मजा घेत आहे. तर आम्हीसुद्धा आमची गाडी साईडला लावून तुम्हाला रस्त्यावरती बाजूला वॉटरफॉल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो यो रस्त्याला लागून धबधबा आहे. धबधबा मस्त एकदम मिनरल वॉटर आहे, पिण्यासारखा थंड आणि गार वॉटर आहे इथे. आणि आम्ही या धबधब्यावरती मजा करत असताना यात एवढीशा पाण्यामध्ये आपल्याला मच्छी दिसतात. मी तुम्हाला मच्छी दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये छोटी छोटी मच्छी आहेत, हे बघा. हे दगडाखाली आहे, माझ्या बोटाच्या इथे बघा पळत आहेत मच्छी इकडे तिकडे. हे बघा या दगडाखाली मच्छी दिसतात आहे, हे बघा इथे 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 हे बघा मच्छी. हे बघा या डोंगरातनं पाणी वाहून येतोय, त्याच्यातनं ती मच्छी आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो कुठनं पाणी येतोय वाहून. तो बघा वरनं पाणी डोंगरातून, पुरा डोंगर आहे त्या डोंगरातून पाणी वाहतो आहे. पण या वाहत्या पाणीमध्ये डोंगरातून येणाऱ्या पाण्यामध्ये पण फिश दिसतात आहेत आपल्याला. तर मस्तपैकी आम्ही ते रिफ्रेश झालेलो आहे, चांगल्यापैकी हातपाय धुवून घेतले आहेत आपल्या निसर्गाच्या पाण्यामध्ये. वाहून पिण्यासारखं पाणी आहे, थंड थंड पाणी होतं. तो पिऊन घेतला, बॉटलसुद्धा भरून घेतलं गाडीमध्ये लागतील म्हणून.
चला मित्रांनो चढ्या. रस्ता तर खूपच चांगला आहे आता पुरा सिमेंटचा रस्ता आहे. तर आपण निघूया पुढे. CNG भरून घ्या. पहिली CNG आपण जी भरली होती ठाण्यामध्ये आणि आता आपण ही खेडमध्ये आहेत. तर खेडमध्ये आपण दुसरी CNG भरायला आलेलो आहे. तर मित्रांनो CNG माझी भरून झालेली आहे. CNG मी आता खेडमध्ये भरली. जसे ठाण्यामध्ये गायमुखवरती जी भरली होती CNG त्याच्यावरती माझी कार 200 किलोमीटर चालली. 200 किलोमीटर संपल्यावरती माझी 40 किलोमीटरपर्यंत गाडी पेट्रोलवरती चालली आणि आता 240 किलोमीटरवरती मला खेडवरती मला CNG पंप भेटला. तर तिथे CNG भरून घेतला. CNG 10 रुपये महाग आहे मुंबईपेक्षा इकडे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जसा तुम्ही घोडबंदर या दहिसर बोरोली या साईडून निघत असेल तर पनवेलला पोहोचल्यावरती एकदा CNG वापस फुल करून घ्या. तर जशी CNG 200 किलोमीटरपर्यंत चालते. तर मग तिथनं जे 50 किलोमीटर जे CNG जी असेल ना ते तुम्ही तिथे CNG भरून घेतला तर तुम्हाला हे दुसऱ्या पंपपर्यंत येईपर्यंत CNGवरतीच तुम्ही येणार. नाही तर तुमची जरी गाडी पेट्रोलवरती जाईल. तर आता मी परत 340 रुपयाचा CNG भरलेले आहेत. तिकडे सुद्धा मी 340च्या CNGमध्ये फुल केलेली. त्याच्यामध्ये 200 किलोमीटर चालली होती गाडी. आता खेडमध्ये बघा किती किलोमीटर जाते आपली गाडी. परत ट्रॅफिक जाम झालेली आहे कारण की लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता रस्त्यावरती दगड कोसळले आणि त्यामुळे इकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता पुरा रस्त्यावरती व डोंगरातली माती आलेली आहे. मित्रांनो महाड चिपळूणपर्यंत रस्ते खूपच खराब आहेत. त्याच्या पुढे डांबरी रस्ते आहेत पण ते डांबरी रस्ते पण चांगले आहेत. कुठे कुठे पॅचेस भरलेले आहेत पण रस्ते चालवण्यासारखे रस्ते आहेत. तर रस्ते सध्या चांगले आहेत चिपळूणच्या नंतरला. तर मित्रांनो आम्ही आता थांबलेलो आहेत रस्त्याला. खूप सारे धबधबे दिसत होते. त्याच्यामध्ये हा चिपळूणचा प्रसिद्ध धबधबा आहे. तुम्हाला मी बोर्डला झूम करून दाखवतो. चिपळूणमधला प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य सावतवाडा धबधबा. तर मित्रांनो तुम्हाला मी थोडेसे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. गाडी साईडला लावलेली आहेत. मी गाडी पुढे पार्क केली आहे तिकडे आणि या धबधब्याकडे जातो. तुम्ही पण जर इकडे आपला गोव्याला जायत असेल तर रस्त्यामध्ये तुम्हाला हा धबधबा दिसेल. तिकडे बघा किती मस्त धबधबा आहे वरती. थोडा अजून झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हा बघा. तर चला अजून थोडा जवळ जाऊन बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी एकदमच जवळ आलेलो धबधबा किती उंचावरून पडतोय तो धबधबा बघा. मी एकदम खालती केलेला आहे मोबाईल तरी ते पूर्ण कॅप्चर व्हायला बघत नाही. एकदम रस्त्याला लागून आहे धबधबा. तुम्ही सुद्धा येऊ शकता कोकणात या धबधबा. आता पाण्याचा पावसाचा मोसम आहे तर तुम्ही या धबधब्याचा लाभ घेतलाच पाहिजे. अचानक हवाचा वेग बदलला आणि पुरा मला भिजवून टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो कपडे चेंज करून झालेलो आहे मी. धबधब्यावरती भिजण्याचा काय हे नव्हता, ठरवला नव्हता भिजणार. पर हवा एवढ्या जोरात आली का पुरा पावसाचा धबधबा आमच्याकडे झाला. मी पण भिजलो होतो आणि तक्ष पण भिजला होता. तक्षने पण कपडे चेंज केलेले. तक्ष हाय. तक्षला यायचाच नव्हता. तक्ष बोलतो इथेच थांबूया आपण. तो एकाच अटीवरती पुढे निघालाय की पप्पा पुढच्या धबधब्यावरती थांबून आपण परत आंघोळ करूया. तर आमच्या गावाला घराच्या बाजूला पण धबधबा आहे. तर नक्की मित्रांनो मी तुम्हाला तिकडे सुद्धा नेईन. तर आता आपण सध्या निघालोय चिपळूणवरनं. आणि आमच्याकडे तलाव पण आहे. तर तक्ष माझ्यावर नेहमी असतो आणि मी काय विसरलो तर मला आठवण करून देतो तो. तर आमच्या बाजूला धबधबा आणि तलाव पण आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. तर चला मित्रांनो जाऊया. आता खूप मजा येते आणि पुढे पण मजा येईल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. रत्नागिरीमध्ये रोड टचच संत निरंकारी यांचा भवन आहे. खूप मोठा भवन आहे. तक्षणी लांबूनच गाडीमधनं बघून मला सांगितलं पप्पा तिकडे मम्मी सत्संग निरंकार करते मोठी मम्मी त्यांचा भवन आहे तर आपण त्यांना दाखवूया.
तर मोठी मम्मी बघ इथे किती मोठा भवन आहे, इकडे रोड टचच आहे, खूप मोठा भवन बांधलेला आहे, एक तोही निरंकार. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलेलो आहेत, मस्तपैकी हायवेलाच बाजूला गाडी लावलेली आणि पाठीमागे मस्तपैकी वातावरण तुम्ही बघू शकता, हिरवागार डोंगर आहे. आणि घरूनच आम्ही मस्तपैकी चिकन बनवून आणलेला, सुका चिकन आणि चपात्या भाजून घेऊन आलेलो गरम. तर या असा वातावरण कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण भेटणार नाही, असं जेवायची जी मजा आहे ती कुठेच भेटणार नाही. तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेतो, मग आपण निघूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही वापस पुन्हा निघालो आहे आपल्या प्रवासासाठी. आता आपण संगमेश्वरच्या पुढे आलेलो आहेत. तर आतापर्यंत रस्ते थोडेफार चांगल्या, कुठे कुठे मध्ये पॅचेस चांगले आहेत, कुठे खूपच खराब आहेत पॅचेस. तर त्यामुळे ट्रॅफिक लागते आहे आणि कुठे पॅचेस भरण्याचं काम चालू आहे, तर त्यामुळे पण ट्रॅफिक थांबून ठेवलेले आहेत. तर जागोजागी पोलीससुद्धा आहे ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी. तर ठीक आहे, चांगला आहे प्रवास, आतापर्यंत चांगला झालेला आहे प्रवास. पुढे पण बघूया रोड कसे आहेत ते. पुरा ट्रक पलटी झालेला आहे इकडे. हा रस्त्यामध्ये मला आता दुसरा ॲक्सिडेंट दिसलेला आहे. तिकडे एक ट्रक आहे, पोलीस आलेले आहेत तिथे आणि तक्ष एकदम इंटरेस्ट घेऊन बघतो आहे ॲक्सिडेंट झालेला. पोलीस तिकडे आलेले आहेत, बघू शकता. ट्रक आणि बाईकचा पुरा चेंदामेंदा झालेला आहे तिकडे, बघू शकता. बाईक त्यांच्यासमोर पडलेली आहे, खूप खतरनाक झालेलं आहे. मित्रांनो आपण आता लांजात पोचतात आहेत. रोड चांगले आहेत इकडे, पण इकडे ट्रक्स जे आहेत ते ट्रक्स हॅवी ट्रक्स असल्यामुळे ते खूप स्लो चालतात आहे आणि त्यांच्यामुळे ट्रॅफिक झालेली आहे इकडे. तर इथे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो आहे, पर ओव्हरटेक करताना पण एक काळजी घ्यायला लागते की ते आपले जे रोड्स आहेत तुम्हाला माहिती आहेत, वाकडे तिकडे रोड आहेत, म्हणजे वेलीवाकडे वळणं आहेत इकडे मोठी. तर ते वळण्यावरनं करून समोरून पण गाडी येऊ शकतो, तर त्यांना ओव्हरटेक करताना थोडा सांभाळून ओव्हरटेक करायला लागते. तर या हेवी ट्रक्समुळेच थोडा ट्रॅफिक अजून झालेली आहे इकडे, पण रोड चिपळूण नंतरला रोड वापस चांगले झालेले आहेत. तर मित्रांनो आता आपण लांजात CNG भरायला थांबतो आहेत. तर ही तिसरी CNG जी आपण भरणार आहेत गाडीमध्ये. तर पहिली ठाण्यामध्ये भरली होती, दुसरी आपण खेडमध्ये, आणि तिसरी CNG आता आपण लांजात भरतो आहे. आता ही लांजात CNG भरल्यावरती थेट आपण घरी पोहोचू या CNGवरती, कारण की 145 किलोमीटर इथून पेंडूर दाखवत आहे. तर आपली गाडी एका CNGवरती 200 किलोमीटरपर्यंत जाते. तर मित्रांनो CNG भरून झालेली आहे आमची आता, आणि तुम्ही बघू शकता बाहेर अंधार झालेला आहे आणि पाऊस, जोरदार पाऊस पण सुरू झालेला आहे. तर याच्या पुढे मी तुम्हाला रोडचे अपडेट नाही देऊ शकणार, कारण की व्हिडिओची क्लिअरिटी काही दिसून येणार नाही आहे, कारण की रस्त्यावरती काही लाईट नाही आहे. तर मित्रांनो इकडून पुढे आपण भेटूया थेट माझ्या गावी. चला मित्रांनो, तर आपण तिथे. तर मित्रांनो काल व्हिडिओ एंड करायचा राहून गेलेला, आम्हाला रात्री लेट झाला होता. रस्ते खूपच खराब होते, मधीत पॅचेस एकदमच खराब होते. तिथे मध्ये पॅचेस भरण्याचं काम पण चालू आहे, त्याच्यामुळे पण ट्रॅफिक जाम केलेले होते आणि कुठे ते एकदमच रस्ते खराब आहे. जसे तुमचा आपला रत्नागिरीच्या पुढे चिपळूण, महाड इथे रस्ते खूप खराब आहेत आणि ट्रॅफिकसुद्धा लागते त्या रस्ते खराब असल्यामुळे. आणि रस्ते कुठनं चांगले आहेत, रस्ते आपला संगमेश्वरती तुम्ही सोडल्यावरती संगमेश्वर ते कुडाळ एकदम एक्सप्रेस रोड बनलेला आहे. तुम्ही एकदम मतलब 70-80-90च्या स्पीडवरती येऊ शकता तिथे, आणि मला नॉनस्टॉप येऊ शकतात, कुठेच थांबायची गरज नाही असा रस्ता आहे. तर तुमचा कमसे कम 150 ते 150-200 किलोमीटर ना एकदम एक्सप्रेससारखा रस्ता आहे. तुम्हाला जर ट्रॅफिक कुठे भेटणार आहे, ट्रॅफिक तुम्हाला जी भेटणार आहे ती महाड, चिपळूण या इथे भेटणार आहे, आणि वळखळ ते कोलाडपर्यंत रस्ता खराब आहेत. तर या जाग्यामुळे ट्रॅफिक लागते. तुम्ही जर गुगल मॅपवरती बघितलं तर तुम्हाला मुंबई टू मालवण मी जसं बघितलं तर 10 तास दाखवत होता, पण 10 तासमध्ये तुम्ही तुमचा 1 तास नाश्त्याचा ॲड करा, 1 तास तुमचा जेवणाचा ॲड करा, आणि ट्रॅफिकमुळे 2 तास जास्त गेले. तर म्हणून मिनिमम मला 14 तास लागलेले आहेत घरी पोचायला. पण चांगल्यापैकी प्रवास झालेला आहे, त्रास काय झालेला नाही आहे, खाली ट्रॅफिकमुळे थोडासा टाईम लागलेला आहे आम्हाला. बाकी मस्तपैकी आम्ही घरी पोचलेलो आहेत. आणि आता मी सध्या घरी आमच्या गावात उभा आहे, पेंडूर भटवाडीमध्ये. पाटे तुम्ही बघू शकतात, मासेमारी चालू आहेत, गावातले लोक मासे पकडतात तिकडे. आणि हा इकडे पाठीमागे आमचा घर आहे,
तर मित्रांनो माझा घर पण मी तुम्हाला दाखवणार आहे, पण आता सध्या तुम्ही मुंबई गोवाचा अपडेट बघा. थँक्यू.